सकाळचे 10 वाजत आले होते. दिशाला भेटायला जाण्यासाठी दोघेही तयार झाले होते. विक्रांतच्या शरीरावर ग्रे कलरचा सूट होता, तर सुमेधानं निळसर रंगाची नाजूक नक्षी असलेली सिल्कची साडी नेसली होती. त्या साडीत तिचं सौंदर्य आणखीनच खुललं होतं. चलायचं, विक्रांत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर दिशाला भेटायची उत्सुकता होती आणि त्याचबरोबर दिशा आपलं स्वागत कशी करेल या विचारानं आलेला तणावसुद्धा दिसत होता. दोघेही हॉटेलमधनं बाहेर पडले आणि चालतच दिशाच्या शाळेच्या दिशेने निघाले. विक्रांतच्या डोक्यात आता फक्त दिशाचेच विचार घोळत होते. चालता चालता मध्येच सुमेधाकडे बघत त्याने विचारलं, सुमेधा, दिशा मला ओळखेल ना? हा प्रश्न कालपासनं तुम्ही कितीतरी वेळा विचारलाय. अहो, का नाही ओळखणार? कितीही झालं तरी तुम्ही तिचे पप्पा आहात. हो ग, पण मध्ये 10 वर्षांचा काळ गेलाय ना, आणि दिशा आता लहान राहिलेली नाही. तुम्ही ना उगाचच टेन्शन घेताय. ते सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा ना. उलट तुम्हाला बघून तिला नक्की आनंद होईल, खात्री आहे मला. ते शाळेच्या इमारतीजवळ आले तेव्हा विक्रांतची अस्वस्थता आणखीन वाढली होती. तो स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. सुमेधा त्याला घेऊन हॉस्टेलच्या ऑफिसात शिरली. हॉस्टेलच्या वॉर्डन सुमेधाला ओळखत होत्या. त्यांना बसायला सांगून वॉर्डननं दिशाला बोलवणं पाठवलं. विक्रांत आणि सुमेधा ऑफिसच्या शेजारी असलेल्या गेस्टरूममध्ये येऊन बसले. 10-1 मिनिटात दिशा धावतच गेस्टरूममध्ये शिरली. ममा, असं म्हणत तिने सुमेधाला घट्ट मिठी मारली. कशी आहेस बेटा? सुमेधा तिच्या केसांवरनं हात फिरवत म्हणाली. मी ठीक आहे ममा, पण तू आज अशी अचानक कशी आलीस? दिशाने विचारलं. हे बघ, माझ्याबरोबर कोण आलंय पाहिलंस? विक्रांतकडे दिशाचं लक्ष वेधत सुमेधा म्हणाली. ओळखलंस? दिशाचं आत्ता प्रथमच विक्रांतकडे लक्ष गेलं. विक्रांत तिच्याकडे पाहून हसला, पण दिशाच्या चेहऱ्यावर कसलेच भाव उमटले नाहीत. उलट सुमेधाला बघताच आनंदानं उजळलेला तिचा चेहरा विक्रांतला पाहून काहीसा गंभीर झाला होता. ओळखलं नाहीस ना? अगं, तुझे पप्पा आहेत हे. सुमेधा किंचित हसून म्हणाली. हां, आपल्या कॉटेजमध्ये यांचा फोटो पाहिला होता मी. दिशा काहीशा कोरड्या वृक्ष स्वरात म्हणालीस. पप्पांना हॅलो नाही करणार? हॅलो, दिशा त्याच अलिप्त स्वरात म्हणाली. हॅलो दिशा. विक्रांत हलकेच तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला. किती मोठी झाली आहेस, जवळजवळ माझ्याबरोबरीला आली आहेस. तुम्ही केव्हा आलात? त्याच्यापासून किंचित दूर होत दिशाने विचारलं. 4 दिवस झाले. उतरलाय कुठे? तुझ्या ममाच्या कॉटेजवर. आणखीन कुठे उतरणार? विक्रांत काहीसा हसून म्हणाला. सुमेधा मध्येच म्हणाली. दिशा, बाकीचं आपण नंतर बोलू. तुला बाहेर नेण्याची परवानगी मी वॉर्डनकडनं घेतली आहे. आज दिवसभर आपण छानपैकी एन्जॉय करू. संध्याकाळी 6 आम्ही तुला परत इथे आणून सोडू. चल, निघूया. दिशाने काही न बोलता मान डोलवली, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा उत्साह नव्हता. तिघेही इमारतीतून बाहेर पडले. सुट्टीच्या दिवशीही तुम्हाला युनिफॉर्मच घालावा लागतो? चालता चालता तिच्या अंगावरच्या युनिफॉर्मकडे बघत विक्रांतनं विचारलं. हो, युनिफॉर्मशिवाय इतर ड्रेस वापरण्याची आम्हाला परवानगी नाही, दिशाने उत्तर दिलं. विक्रांतच्या डाव्या हाताला सुमेधा आणि सुमेधाच्या बाजूला दिशा असे चालत होते. विक्रांत दिशाकडे बघत म्हणाला. दिशा, तू इकडे माझ्या उजव्या बाजूला ये ना. नाही नाही, मी ठीक आहे, दिशा काहीशा तुटक स्वरात म्हणाली. विक्रांतचा चेहरा काहीसा उतरला. सुमेधाच्याही ते लक्षात आलं. ती काहीशा अधिकारवाणीच्या स्वरात दिशाला म्हणाली. दिशा, पप्पा म्हणतायत तसं कर. दिशा काहीशा नाराजीने विक्रांतच्या उजव्या बाजूला आली. आता तो दोघींच्या मध्ये होता. क्षणापूर्वीचं दिशाचं वागणं विसरून त्याचा चेहरा प्रसन्न झाला होता. किती छोटंसं कुटुंब आहे आपलं, अगदी सरकार मान्य. हम दो हमारी एक. विक्रांत दिशाला खुलवण्याच्या हेतूनं हसून म्हणाला. सुमेधा हसली, पण
दिशाच्या चेहऱ्यावर त्याच्या ह्या विनोदाचा काहीच परिणाम झाला नव्हता. दिशा, कोणत्या क्लासमध्ये आहेस तू आत्ता? काहीतरी बोलायचं म्हणून विक्रांतने विचारलं. तुम्हाला माहिती नाही? दिशाने उलट प्रश्न केला. माहिती आहे ग, पण दिशाकडून अशा उलट प्रश्नाची अपेक्षा नसल्यानं विक्रांत काहीसा गडबडला. माहिती आहे ना? तर मग तोच प्रश्न कशाला विचारताय? दिशा कपाळावर हलकीशी आठी घालत म्हणाली. विक्रांत मनातनं चांगला अस्वस्थ झाला होता, पण त्याच्याहीपेक्षा सुमेधाची अवस्था चमत्कारिक झाली होती. विक्रांतसमोर तिला दिशाला दटावताही येत नव्हतं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा, स्वतःला सावरत आणि तिचं बोलणं आपण फारसं मनावर घेतलेलं नाही हे दाखवत विक्रांत काहीशा आपुलकीच्या स्वरात म्हणाला, 12वी झाल्यानंतर तू काय करायचं ठरवलंयस? लॉ घेऊन BA करणार आहे. म्हणजे वकील व्हायचं आहे तुला? ते BA झाल्यावर ठरवणार. तुला कल्पना आहे बेटा, वकिलाची प्रॅक्टिस 35 वर्षांनंतर खऱ्या अर्थानं सुरू होते. तोपर्यंत त्याला इतर वकिलांच्या हाताखाली काम करत बराच संघर्ष करायला लागतो. वकिली हे काही तेवढं खास करिअर नाही. त्यापेक्षा तू सायन्स का नाही घेतलंस? तू डॉक्टर होऊ शकली असतीस. MBBS नंतर मी तुला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवू शकलो असतो. मला सायन्स आवडत नाही, दिशाने एका वाक्यात उत्तर दिलं. तुम्ही हे काय घेऊन बसलाय? तिची इच्छा आहे ना, मग तिला आधी BA करू द्या, मग पुढे पाहता येईल. कोणतं करिअर निवडायचं त्याचा विचार आत्तापासून करायला हवा सुमेधा. एनिवे 3 वर्ष BA, नंतर आणखीन 3 वर्ष लॉचा अभ्यास, म्हणजे 6 वर्ष. 6 वर्षांनंतर ही 23 वर्षांची होईल. आणि मग पुन्हा दिशाकडे बघत त्याने विचारलं, कोणत्या कॉलेजला जायचं ठरवलंयस तू? सिमला किंवा चंडीगडमधल्या एखाद्या कॉलेजात. दिल्लीच्या का नाही? मला मामाच्या जवळ राहायचं आहे. सिमला किंवा चंडीगडहून दर शनिवारी मी कसोलीला येऊ शकते. पण तुझी मामा तर माझ्याबरोबर दिल्लीला येते. दिशाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा आश्चर्याचे भाव उमटले आणि मग तिचा चेहरा थोडा कठीण झाला. हे खरं आहे का मामा? सुमेधाकडे बघत तिने विचारलं. हो, सुमेधा दिशाची नजर टाळत हलक्या आवाजात म्हणाली. आणि मग तो, दिशाने वाक्य अर्धवट सोडलं. तिला काय म्हणायचं आहे ते विक्रांतच्या लक्षात आलं. तो काहीसा हसून म्हणाला, तुला डायव्होर्सबद्दल म्हणायचं आहे ना? त्याचं काही विशेष नाही ग, त्याची मुदत पूर्ण झाली असं समज. आता आपण सगळे एकत्र राहू. हो, मला कल्पना नव्हती की डायव्होर्स एक अशी गोष्ट आहे जी हवी तेव्हा घेता येते आणि हवी तेव्हा मोडता येते, दिशा काहीशा उपरोधिक स्वरात म्हणाली. विक्रांतला एकदम धक्का बसल्यासारखं झालं. आतापर्यंत दिशाचं वागणं त्यांनी फारसं मनावर घेतलं नव्हतं, पण आता तिच्या विचारांची दिशा काय आहे याचा त्याला थोडाफार अंदाज आला होता. तो एकदम गप्प झाला. दिशाचं ते उपरोधिक बोलणं ऐकून सुमेधाची ही अवस्था विक्रांतसारखीच झाली होती. तिलाही दिशाकडून अशा काही बोलण्याची अपेक्षा नव्हती. असं बोलायचं नसतं बेटा, सुमेधा स्वतःला सावरत दिशाला म्हणाली. तू सॉरी म्हणायला हवंयस. सॉरी मामा, दिशा खालच्या आवाजात म्हणाली. सॉरी मला नाही, पप्पांना म्हण. राहू दे ग सुमेधा, मी तिचं बोलणं मनावर घेतलेलं नाही आहे. शिवाय दिशा आता राहिलेली नाही. तिचे विचारही आता आपण जाणून घ्यायला हवेत. विक्रांतनी स्वतःला सावरलं होतं. पण माझ्यासाठी अजून ती लहानच आहे. दिशा, तुला पिक्चर पाहायला आवडतं? हां, दिशा फक्त हुंकारली. गुड, मग आज आपण पिक्चर पाहायला जाऊ, चालेल? दिशा काही न बोलता गप्प राहिली. खरं तर तिला नाही म्हणायचं होतं, पण सुमेधाच्या भीतीने ती काही बोलली नाही. बस, मग ठरलं. आता असं करूया, पहिल्यांदा आपण हॉटेलवर जाऊ, तिथे दिशाच्या आवडीचं जेवण घेऊ, मग थोडा वेळ गप्पा मारू, त्यानंतर पिक्चरला जाऊ. पिक्चर सुटल्यावर 6पर्यंत दिशाला तिच्या हॉस्टेलवर सोडू. कसं काय वाटतोय प्रोग्रॅम? छान आहे. मी सुद्धा खूप दिवसात पिक्चर पाहिलेला नाही, सुमेधा म्हणाली. दिशा, तुला काही घ्यायचं आहे? विक्रांतने दिशाला विचारलं.
एखादा ड्रेस किंवा तुला आवश्यक असणारी एखादी वस्तू? नाही, नको, दिशा तुटक स्वरात म्हणाली. विक्रांतला मग तिला आणखीन काही विचारायचं धाडस झालं नाही. रस्त्याने चालताना दिशा आणि सुमेधाच एकमेकींशी बोलत होत्या. त्यात विक्रांतला जवळजवळ स्थान नव्हतंच. विक्रांतनं दिशाशी काही बोलायचा प्रयत्न केला तर ती त्याच्या प्रश्नाचं एकाक्षरी तुटक उत्तर देत होती किंवा मग गप्प राहत होती. पण तीच दिशा सुमेधाशी बोलताना मात्र खूप मोकळी होत होती. दिशाच्या वागण्यातला फरक विक्रांतलाही जाणवत होता. तो स्वतःचीच समजूत घालत होता. त्याच्यात आणि दिशात मधल्या 10 वर्षांनी जो दुरावा निर्माण झाला होता तो काही असा एखाद्या भेटीत दूर होणार नव्हता. त्यासाठी दिशाला थोडा वेळ द्यायला हवा होता. तिच्या मनात त्याच्याबद्दल स्थान निर्माण व्हायला हवं होतं. जेवायची वेळ झाल्यावर ते हॉटेलवर आले. काही वेळ माल रोडवर घालवल्यानंतर ते 3 वाजता पिक्चर हॉलमध्ये शिरले. विक्रांतला चित्रपटाशी तशी फारशी आवड नव्हती आणि तेवढा त्याच्याकडे वेळही नव्हता. केवळ सुमेधा आणि दिशासाठी आणि विशेषतः दिशाला खुश करण्यासाठी त्यांनी तो चित्रपटाचा प्रोग्रॅम आखला होता. 5:45 वाजता पिक्चर सुटला. थिएटरमधून बाहेर पडताच दिशा सुमेधाच्या मागे घाई करत म्हणाली, "मामा, आता मला हॉस्टेलवर जायला हवं. इथेच 5:45 वाजलेत. इथून हॉस्टेलवर पोचायला अर्धा तास तरी लागेल ना?" "अगं, एवढी काय घाबरतीयेस? मी परवानगी घेतली आहे ना." "हां दिशा बेटा, आपण समोरच्या रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेऊ, मग आम्ही तुला हॉस्टेलवर सोडतो." "पण वॉर्डन नाराज होईल." "अगं नाही होणार बेटा, तू आमच्याबरोबर आहेस. वॉर्डनला कल्पना आहे ना त्याची." दिशा काहीशा नाराजीने त्यांच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये गेली. कॉफी पितानाही सुमेधा आणि दिशा एकमेकींशी बोलत होत्या. विक्रांत एखाद्या परक्यासारखं फक्त ऐकण्याचं काम करत होता. कॉफी संपवून रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर दिशा फारच घाई करायला लागली. मग विक्रांतने एक ऑटो थांबवली. हॉस्टेलच्या गेटसमोर ऑटो थांबल्यावर तिघेही खाली उतरले. विक्रांतने ऑटोचं बिल पेड केलं. गेटमधून आत जाण्यापूर्वी दिशा विक्रांतकडे बघत म्हणाली, "मला ममाशी थोडं बोलायचं आहे." "काही विशेष आहे का?" विक्रांतने किंचित हसून विचारलं. "हो." "ओके, मग तुम्हा मायलेकींना काय गुफ्तगू करायचं आहे ते करा." विक्रांत मनातून दुखावला गेला होता. तरी वरकरणी हसत म्हणाला, "तोपर्यंत मी समोरच्या बाजूला उभा राहून सिगरेट ओढतो." असं म्हणत विक्रांत रस्ता ओलांडून समोरच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली जाऊन उभा राहिला. "मामा." विक्रांत दूर गेल्यावर दिशा सुमेधाकडे पाहत म्हणाली, "मामा, तू खरोखरच पुन्हा ह्यांच्याबरोबर राहायचं ठरवलंयस?" "हो, पत्नी म्हणून." दिशाचा चेहरा नकळत कठीण झाला होता. "हो ग," सुमेधा काहीशा अस्पष्ट स्वरात म्हणाली. "ठीक आहे, तू जर तसा निर्णयच घेतला असशील तर मी तरी काय बोलणार." दिशाने एक सुस्कारा सोडला. "अगं, असं का म्हणतीयस दिशा?" सुमेधा तिचा हात हातात घेत हळुवार आवाजात म्हणाली, "तुलाही आम्ही आमच्याबरोबर घेऊन जाणार आहोत." "नाही मामा." दिशा आपला हात सोडवून घेत म्हणाली, "तुला पतीची गरज असेल, पण मला वडिलांची गरज नाही आहे. आजपर्यंत मी तुलाच माझे मम्मी पप्पा समजत आली आहे आणि यापुढेही तसंच समजेन. मला कुणा दुसऱ्या पप्पाची गरज नाही आहे." "अगं पण दिशा." सुमेधाने बोलायचा प्रयत्न केला. दिशा हाताने तिला थांबवत म्हणाली, "नाही मामा, तू मला काही सांगू नकोस. 10 वर्षांपासून मी वडिलांच्या प्रेमाला पारखी झाले होते. मैत्रिणींचं काय आणि किती बोलणं मी ऐकून घेतलं हे माझं मला माहिती आहे मामा. आणि आज आज अचानक एक पुरुष माझ्यासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की मी तुझा पप्पा आहे. का? कशासाठी मी त्यांना स्वीकारायचं? त्यांना वाटतं म्हणून? त्याची इच्छा आहे म्हणून? नाही मामा, नाही. हे नातं मला मान्य नाही." "हे बघ दिशा, तू समजतीयस तसं नाही आहे. मामा, मी आता 7 वर्षांची लहान मुलगी राहिलेली नाही आहे. मला काय ते सगळं समजतं. मला जे काही वाटतं ते सांगितलं बास." "हे बघ दिशा, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे."
सुमेधा आपल्या परीनं दिशाला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली, तू समजतेस ना, तेवढे तुझे पप्पा वाईट नाही आहेत. असं? मम्मा, अगं ते एवढे चांगले आहेत, तर मग त्यांनी तुला डायव्होर्स का दिला? आणि आता 10 वर्षांनी त्यांना तुझी आठवण का झाली? तुला कदाचित समजत नसेल किंवा समजत असूनही तू तिकडे दुर्लक्ष करत असशील, पण मला ते चांगलं माहिती आहे. सुमेधा काय बोलावं ते न समजून गप्प राहिली. अगं, आता त्यांचं वय झालंय आणि त्यामुळे त्यांना तुझी गरज भासतीये. म्हातारपणी कोणीतरी आपल्या हक्काचं माणूस जवळ असावं म्हणून त्यांना तू हवी आहेस, त्यांची सेवा चाकरी करायला. असा स्वार्थी माणूस कधीही कोणाचा पती, कोणाचा बाप नाही बनू शकत. त्यांना केवळ स्वतःचा स्वार्थ समजतो. दिशा बेटा, तू सुट्टीमध्ये 2 महिने त्यांच्याजवळ राहिलीस ना, तर तुझ्या लक्षात येईल ते किती बदललेत. नाही, मला नाही त्याची गरज वाटत. ज्या माणसाने माझ्या ममाला 10 वर्ष यातना दिल्या, एका शब्दानेही तिची चौकशी केली नाही, त्या माणसाकडे राहण्याचं दूर, मला त्याचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे. आजसुद्धा मी केवळ तुझ्यासाठी त्यांना सहन केलंय, पण यापुढे नाही. सुमेधाच्या प्रस्तावाला ठामपणे विरोध करत दिशा म्हणाली, अगं पण दिशा, प्लीज प्लीज ममा. 10 वर्ष तू भोगलेलं एकटेपण, त्या एकटेपणाच्या वेदना तू विसरली असलीस तरी मी ते विसरू शकत नाही. मी सुट्टीत आलेली असताना रात्र तू कशी तळमळून काढत होतीस ते पाहिलंय मी. तू कधी काही बोलली नाहीस, कधी त्यांच्याबद्दल तक्रारही केली नाहीस, पण मला तुझी होणारी घुसमट समजत होती आणि तेव्हापासूनच माझ्या मनात त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता. आणि अशा माणसाला, ज्याच्याविषयी माझ्या मनात तिरस्काराशिवाय दुसरी कुठलीही भावना नाही, त्याला मी पप्पा म्हणून स्वीकारावं असं वाटतंय तुला? नाही ममा, नाही. मला पप्पाची गरज नाही आहे. पण तुला पतीची गरज असेल तर मी तुला अडवणार नाही. तू त्यांच्याबरोबर दिल्लीला जायलाही माझी हरकत नाही. एक मात्र खरं, मी तुझ्याबरोबर येणार नाही. तुलाच कधी माझी आठवण आली तर तू मला भेटायला येऊ शकतेस. अच्छा, मी निघते आता, खूप उशीर झालाय. दिशा वळली आणि सुमेधा काही बोलायच्या आतच गेट उघडून आत शिरली. दिशा एवढं आणि असं काही बोलेल, विक्रांतविषयी तिच्या मनात एवढा कडवटपणा भरलेला असेल याची सुमेधाला कधी कल्पनाच आली नव्हती. दिशाचं बोलणं आणि विक्रांतविषयीची तिची मतं एवढी स्पष्ट होती की ती खोडून काढणं, त्यापासून तिला परावृत्त करणं किती अवघड आहे याची सुमेधाला जाणीव झाली होती. आणि त्यामुळे आता तिच्या पुढे एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. दिशाला गेट उघडून आत जाताना बघून विक्रांत पुन्हा सुमेधाजवळ येऊन उभा राहिला. दोघेही गेटजवळ उभं राहून दिशाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. दिशा इमारतीजवळ पोहोचली. आत जाण्यापूर्वी तिने फक्त एकदाच मान वळवून मागे पाहिलं. तिला बाय करण्यासाठी विक्रांतने हात उचलला आणि पुन्हा खाली घेतला, कारण दिशाने त्याच्याकडे पाहिलंच नव्हतं. तिने फक्त सुमेधाकडे एक नजर टाकली होती. जणू सुमेधाच्या शेजारी उभा असलेला विक्रांत तिला दिसतच नव्हता. त्या क्षणी विक्रांतला आत्तापर्यंत लक्षात न आलेली एक गोष्ट तीव्रतेनं जाणवली होती. आज दिवसभर दिशा त्याच्याबरोबर होती, पण एकदाही तिने त्याला पप्पा म्हटलेलं नव्हतं. त्याच्याशी बोलताना तिने जाणीवपूर्वक तो शब्द टाळला होता, अगदी जाणीवपूर्वक. याचा अर्थ एकच होता, दिशाने त्याला स्वीकारलं नव्हतं. विक्रांत मनातून अतिशय खिन्न झाला. दिशा इमारतीत शिरून दिसेनाशी झाल्यावर ते वळले. आता काय प्रोग्राम आहे? चालता चालता विक्रांतने विचारलं. हॉटेलवर जाऊ, सुमेधा म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद मावळला होता. आता आणखीन कुठं जाण्या इतपत उत्साह तिच्यामध्ये राहिला नव्हता. ठीक आहे. क्षणभर थांबून त्याने विचारलं,
काय म्हणत होती दिशा? नाही, काही विशेष नाही. असं कसं? एवढा वेळ तुम्ही बोलत होतात आणि विशेष नाही असं कसं? वयात आलेल्या मुलींचे काही प्रॉब्लेम असतात ना, त्याबद्दल बोलत होती. दिशा जे काही बोलली ती ते विक्रांतला कसं सांगू शकणार होती? विक्रांत हुंकारला आणि मग एक सुस्कारा सोडत काहीशा खिन्न स्वरात म्हणाला, मला वाटतं दिशाच्या मनात माझ्याविषयी आढी आहे. ती माझ्याशी हव्या तेवढ्या मोकळेपणानं बोलली, वागली नाही. 10 वर्षांनी अचानक तुम्ही तिच्यासमोर आलात ना, म्हणून थोडी बुजली असेल. दिल्लीला आल्यावर महिन्या 2 महिन्यांनी तुमच्याबरोबर राहिली की मोकळी होईल ती. विक्रांत आणखीन दुखावला जाऊ नये म्हणून सुमेधा म्हणाली, नाही सुमेधा, नाही. ती दिल्लीला माझ्याकडे येईल असं मला वाटत नाही. असं का म्हणताय? दिशाचं ॲटिट्यूड बघून मला तसं वाटतंय. तुम्ही ना प्रत्येक गोष्टीकडे शंकेखोर नजरेनंच बघता. माझी सवय आहे ती. हॉटेलवर पोचल्यावर विक्रांत नेहमीप्रमाणे विस्कीची बाटली घेऊन बसला. सुमेधाही त्याच्यासमोर बसली होती, पण आज ती नेहमीसारखी बोलत नव्हती. फक्त हां हूं करत होती. बोलत विक्रांतच होता. दिल्लीला गेल्यानंतरच्या योजना तिला सांगत होता. दिशाला काय आणि किती शिकवायचं, तिचं लग्न कसं धूमधडाक्यात करून द्यायचं, तिला आपल्या बिझनेसमध्ये पार्टनर कसं करून घ्यायचं, हे आणि असंच बरंच काही तो बोलत होता. सुमेधा मान खाली घालून शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती, कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता. तसंही काय आणि कसली प्रतिक्रिया ती व्यक्त करणार होती? रात्री जेवतानाही सुमेधा अशीच गप्प गप्प होती. विक्रांतच्या ते लक्षात आलं होतं का नाही कळायला मार्ग नव्हता, पण त्यांनी त्याबद्दल तिला काहीही विचारलं नव्हतं. रात्री बेडवर आडवं झाल्यावरही सुमेधा कपाळावर हात ठेवून आपल्याच विचारात हरवून गेली होती. तिच्या मनात दिशाचेच विचार घोळत होते. दिशाने तिला विक्रांतबरोबर दिल्लीला जाण्यासाठी अजिबात आडकाठी केली नव्हती, पण त्याचबरोबर आपण दिल्लीला येणार नाही हेही निक्षून सांगितलं होतं. दिशाचं बोलणं ऐकून सुमेधाची अवस्था दोलायमान झाली होती. एका विचित्र पेचात अडकल्यासारखी तिची अवस्था झाली होती. नेमकं काय करावं तेच तिला समजेनासं झालं. एकीकडे विक्रांत होता, ज्याची गेली 10 वर्ष तिने वाट पाहिली होती, तर दुसरीकडे दिशा होती, जिच्यामुळे ही 10 वर्ष तिला सुसह्य झाली होती. एकीकडे विक्रांतची ओढ तिला खेचत होती, तर दुसरीकडे दिशाचं ममत्व तिला बांधून ठेवू पाहत होतं. या जीवघेण्या ओढाताणीत तिच्या मनाची नुसती कुत्तरोड चालली होती. ह्याच उलाघालीत मग तिला कधीतरी झोप लागून गेली. सकाळी 10 वाजता त्यांनी हॉटेल सोडलं आणि ते कसोलीला जाण्यासाठी रवाना झाले. काही वेळ मूकपणे प्रवास केल्यावर अचानक विक्रांतने सुमेधाला विचारलं, तू दिल्लीला केव्हा येतेयस? दिल्लीला? हां, दिल्लीला. सुमेधा क्षणभर गप्प राहिली. मग मनावर संयम ठेवत ती शांतपणे म्हणाली, मला दिल्लीला येणं शक्य होणार नाही आहे. सुमेधाला वाटलं होतं आपण असं म्हणताच विक्रांतला आश्चर्याचा धक्का बसेल. डोळे विस्फारून तो आपल्याकडे बघत राहील. पण तसं काहीच घडलं नव्हतं. विक्रांतनी फक्त तिच्याकडे बघत एकच प्रश्न विचारला, का? या काचं उत्तर सुमेधाकडे होतं, पण सांगून विक्रांतला दुखवणं तिला योग्य वाटत नव्हतं. काही न बोलता ती गप्प राहिली. एका रात्रीत तू आपला निर्णय का बदललास? विक्रांतनी तिच्या चेहऱ्यावर आपली नजर रोखत विचारलं. खूप विचार करून मी हा निर्णय घेतलाय. कसोलीतल्या शांत वातावरणाची मला आता सवय झाली आहे. जिथे गेली काही वर्ष मी काम करते त्या सॅनिटोरियमशी माझी नाळ जोडली गेली आहे. ती नाळ तोडून मी दिल्लीत आले तर तिथे माझा जीव घुसमटायला लागेल. मला जगणं अशक्य होईल. मी बरोबर असताना सुद्धा. दिल्लीला जाताच तुम्ही स्वतःच्या व्यापात बुडून जाल. आज या ब्रँचमध्ये, उद्या त्या ब्रँचमध्ये. लाखो रुपयांचा तुमचा बिझनेस तुम्हाला स्वस्थता कशी मिळवून देईन? हे सगळं तुझ्या आज लक्षात आलं? कालपर्यंत राजीनामा देऊन तू माझ्याबरोबर यायला तयार होतीस आणि आज अचानक तुला कसोलीतल्या शांत वातावरणाची, सॅनिटोरियमशी जोडल्या गेलेल्या नाळेची आठवण झाली का? सुमेधा गप्प राहिली. विक्रांत एक बिझनेसमन होता, यशस्वी बिझनेसमन.
त्याला फसवणं एवढं सोपं नाही याची तिला जाणीव झाली होती. विक्रांत सिगरेट शिलगवत म्हणाला, सुमेधा, काल दिशाला तिच्या हॉस्टेलवर सोडून आल्यानंतर तुझ्या वागण्यात झालेला बदल कालच माझ्या लक्षात आला होता. तू असाच काहीतरी निर्णय घेशील याची मला जाणीव झाली होती. तुझ्या या निर्णयामागचं खरं कारण दिशा आहे. खरं आहे ना? सुमेधा काय बोलणार? तिने फक्त नजर उचलून त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा मान खाली घातली. मला वाईट वाटू नये, मी दुखावला जाऊ नये म्हणून तू कसोलीचं, सॅनिटोरियमचं कारण पुढे केलंस. खरं कारण दिशाने मला स्वीकारायला नकार दिला हेच आहे. माझ्या इथे कालच लक्षात आलं होतं. दिशा मोठी स्वाभिमानी मुलगी आहे. 10 वर्षांनंतर अचानक समोर येऊन उभ्या राहिलेल्या माणसाला बाप म्हणून स्वीकारायची तिची तयारी नाही आणि त्यात तिची काहीच चूक नाही. सुमेधाने नजर उचलून त्याच्याकडे काहीशा अविश्वासानं पाहिलं. खरंच मी हे अगदी मनापासनं बोलतोय आणि तुझ्याबद्दल बोलायचं तर घेतलेल्या निर्णयानं मला वाईट वाटलं हे खरं, पण मला तुझा राग नाही आला. तुझ्या जागी कोणतीही आई असती तरी तिने हाच निर्णय घेतला असता, कारण पतीपेक्षा अपत्य प्रेम जास्त प्रभावी असतं. तुझी कालपासून चाललेली तगमग मी पाहत होतो. तुझ्या कात्रीत सापडली होतीस, त्यातून सुटका करून घेणं तुझ्या दृष्टीने फार अवघड होतं. पण शेवटी तुला योग्य वाटला तो निर्णय घेतलास. पण तो खरोखरच योग्य आहे याची तुला खात्री आहे ना? निदान या क्षणी तरी तो योग्य आहे याची मला खात्री आहे. म्हणजे पुढे मागे त्यात बदल होऊ शकतो. होईलही किंवा नाहीही. ते सगळं आता दिशावर अवलंबून आहे. कधी काळी तिचा तुमच्यावरचा राग गेला तर कदाचित, पण तोपर्यंत माझं काय होईल सुमेधा? या वयात मला खरंच तुझी गरज आहे ग. पण तुमच्यापेक्षाही दिशाला माझी जास्त गरज आहे विक्रांत. यावेळी मात्र थेट त्याच्याकडे बघत सुमेधा म्हणाली, तुम्ही 10 वर्ष माझ्याशिवाय राहू शकलात, यापुढेही राहू शकाल. पण दिशा 10 वर्ष माझ्या जवळ आहे आणि माझ्याशिवाय ती नाही राहू शकत. तुमच्यासाठी तिला असं वाऱ्यावर सोडणं मला कसं शक्य आहे? विक्रांतकडे यावर कसलंही उत्तर नव्हतं. कसोली जवळ येत चाललं होतं. सुमेधा आता आपला निर्णय बदलणार नाही याची विक्रांतला खात्री पटली होती. कसोली गावात कार शिरली तरीही दोघे गप्प होते. दोघांच्याही दृष्टीनं आता बोलण्यासारखं काही उरलेलं नव्हतं. सॅनिटोरियमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर विक्रांतनं कार थांबवली. सुमेधा, आपल्या आयुष्यात वळणाला फार महत्त्व आहे असं वाटतं. बघ, ह्या वळणावर पुन्हा आपण वेगळे होतोय. समोरच्या वळणाकडे बघत विक्रांत खिन्न स्वरात म्हणाला. तुम्ही माझ्यावर नाराज आहात? सुमेधानं हळव्या स्वरात विचारलं. नाही ग, नाराज होण्यासारखं काय आहे? जो निर्णय तू घेतला आहेस तो बदलण्याचा अधिकार मला नाही, कारण तो अधिकार मी 10 वर्षांपूर्वीच गमावला आहे. कॉटेजवर येणार नाही? नाही. चहा तरी घेऊन जा? नाही सुमेधा, निरोपाचे हे क्षण आता आणखीन ताणण्यात काही अर्थ नाही आहे. विक्रांतला स्वतःवर संयम ठेवणं फार कठीण जात होतं. सुमेधाच्या इथे लक्षात आलं असावं, तिची अवस्था तशीच झाली होती. कोणत्याही क्षणी आपल्या डोळ्यात पाणी उभं राहील अशी भीती तिला वाटत होती. कारचा दरवाजा उघडून ती खाली उतरली. मागच्या सीटवर ठेवलेली आपली एअरबॅग घेतली. मग क्षणभर विक्रांतकडे बघत ती उभी राहिली आणि झटकन वळून चालायला लागली. विक्रांतनी एक दीर्घ निश्वास सोडला आणि कार स्टार्ट केली. गेले 4 दिवस त्याच्यापासून दूर असलेलं त्याचं एकटेपण पुन्हा त्याला जाणवायला लागलं होतं, पूर्वीपेक्षा अधिक तीव्रतेने, अधिक प्रकर्षाने. तेच आता आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार आहे ही जाणीव होऊन विक्रांतनी एक सुस्कारा सोडला आणि कारला वेग दिला. श्रोते हो,
गेले 11 दिवस तुम्ही ऐकत होता सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय ही कादंबरी तुम्हाला नक्की आवडली असेल. कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात प्रत्येक व्हिडिओ शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. नमस्कार.